चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे फॉर्म नंबर 7 भरून डिलीट करायला लावल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी केलाय। संकेत बावनकुळे यांनी स्वतः किती मतदारांची नावे फॉर्म नंबर 7 भरून डिलीट केली हे जाहीर करावे, अन्यथा आम्ही पुराव्यांसह ते जाहीर करू असा इशारा अश्विन बैस यांनी दिलाय। आरोपांचे हेच आहे की एका माणसाच्या नावावर किती फॉर्म भरण्यात यायला पाहिजे। त्यांनी हजारोच्या संख्येने त्यांनी संकेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर याची माहिती आम्हाला त्यांनी देण्यात यावी। पुरावे आहेत आमच्याकडे, पुरावे अवंतिकाताई लेकुरवाडे आहेत आणि दिनेश भाऊ ढोले यांनी त्यांच्याकडे दिलेले आहे। मोद्याचे जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेले आहेत। तर सध्या मतदार यादीतील घोटाळ्यावरून राहुल गांधी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील सतत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत आणि त्यातच आता महाराष्ट्रात देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबियांना देखील विरोधकांनी लक्ष केलेले आहे। मतदार यादीतील घोटाळ्यावरून आता बावनकुळेंचं कुटुंब लक्ष होतं। यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे ही फॉर्म नंबर 7 भरून डिलीट करायला लावल्याचा एक आरोप आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी केलेला आहे। त्यामुळे संकेत बावनकुळे यांनी स्वतः किती मतदारांची नावे ही आपण फॉर्म नंबर 7 भरून डिलीट केली हे जाहीर करावे असं खुलं आव्हान त्यांनी दिलेलं आहे, अन्यथा आम्ही पुराव्यांसह ते जाहीर करू असा देखील इशारा अश्विन बैस यांनी दिलेला आहे।